नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत आंब्यापासून कसे पापड बनवायचे ते. त्याच्यासाठी मी 9 ते 10 आंबे असे त्याचा रस करून घेतला आहे, पाणी न टाकता. आणि आता त्याला बघा असं गॅसवरती ठेवून असं शिजून घ्यायचं आहे, गाठी नाही होऊ द्यायच्या त्याच्यात. हे बघा असं थोडं घट्टवत झालं आहे. आता हे असं शिजल्यावर घट्ट झाल्यावर याला काय करायचं, एक ताट घ्यायचं आणि त्याला खाली तूप लावायचं. तूप असं पसरून घ्यायचं म्हणजे चिटकणार नाही आहे ते. तूप पसरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता हे आपण शिजवलेला जो आंब्याचा जो रस आहे ना तो टाकायचा. हे बघा अशा प्रकारे त्याच्यामध्ये ताटामध्ये टाकून घ्यायचा आहे रस. आणि असे किती म्हणजे खूप दिवस पण टिकता हे. आणि करून जर ठेवले 5-6 महिने पण एकदम व्यवस्थित टिकता. हे बघा असं ताटामध्ये याला पसरून घ्यायचं आहे. बघा आता हे पसरून झालं आहे माझं ताटामध्ये. आता मी बाकीचं दुसऱ्या ताटामध्ये पसरवते त्याला आणि मग नंतर असं उन्हामध्ये ठेवायचं. एक दिवसभर ठेवलं बघा मी उन्हामध्ये. हे बघा असं छानपैकी हे झालं आहे ते. म्हणजे असं सुकत पण नाही आहे आणि हाताला पण असं चिपकत नाही आहे ते. हे बघा आणि असं सहज त्याचं हे जे आता हे पापड बनलेत ना, हे बाई असं सहज असे आपल्याला जसा पाहिजे तशा आकारामध्ये आपण कट करू शकतो त्याला. हे बघा असे छानपैकी उचलल्या जात आहे आणि असं हाताला पण चिपकत नाही आहे ते. बघा किती छान बनलं आहे. खायला पण एकदम टेस्टी अशी आंबट गोड असं छान लागतं आहे खायला पण. थँक्यू, धन्यवाद.